नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तर भरपूर स्पेशल आहे. तुम्ही भरपूर प्रकारची मच्छी बघितलीत, कशा प्रकारे पकडतात, कुठे पकडतात, खाडीत पकडतात की तलावात पकडतात. आज एक आणखीन वेगळी एक पद्धत, ती म्हणजे आपल्या शेतात. आता तुम्ही विचार करत असाल की शेतात कशी काय मच्छी. तर मित्रांनो, जूनपासून ते पुढे 4 ते 5 महिने पुढे मच्छी आपल्या शेतात पावसाच्या पाण्याची आलेली असते, म्हणजे पुराची मच्छी आलेली असते. ती काय आमची शेतात बसते. आणि हा बघू शकता आपला शेत. आणि हे बघा, हा सर्व शेत आता कापून झालेला आहे, भात कापणी झालेली आहे. आणि हा साईडला पाणी दिसतोय, हा बघा, हा चारी साईडला पाणी आहे. असं त्या शेतात म्हणजे ह्या चिलोटी बोलतात त्याला, ह्या चिलोटीत मच्छी राहिलेली असते, म्हणजे लास्ट पाणी शेवटचं राहिलं असं. तर मित्रांनो, काय काय मच्छी तुम्हाला पाहायला भेटेल तरी व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आज आपल्यासोबत आहे तो विराज पुन्हा एकदा, आणि गुड्डू येईल थोड्या वेळातच. तर व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. तुम्हाला काय मच्छी भेटेल काय नाही ते मी तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, चला जाऊ आपण आता मच्छी पकडायला. विराज काय भेटेल काय? विराज बोलतोय तिकडे काहीतरी बिल आहे. तर मित्रांनो, चला बघायला जाऊया आपण. चिंबोड्याचा बिल आहे का? तर मित्रांनो, आपल्या शेतातच एक चिंबोड्याचा बिल आहे, तो खणतोय विराज. असू शकतो काय चिंबोडा याच्यात? असू शकते. उकीर होती, उकेरी होती ताजीच. बघूया तर आता आपण तो खणतोय बिल. बघू शकता मित्रांनो, मेहनत काय आहे चिंबोडा खाण टाकते का? हाय मोठा आहे. हा मित्रांनो, चिंबोडा फिक्स आहे, मोठा आहे एकदम. मोठा आहे. विराज तर बोलते मोठा चिंबोडा आहे याच्यात. बिल छोटाच आहे, जास्त आतमध्ये नाही गेलाय. तर मित्रांनो, खाण्याची मेहनत बघा किती आहे. आहे का? मोठा आहे. हा, हा मित्रांनो, एक मोठा चिंबोडा आपल्याला लागलेला हाताला. हो हो, आहे चिंबोडा आहे मित्रांनो, जवळच आहे. 100% आता शुअर झालं की चिंबोडा आहेच याच्यात. इथे काय छोटा हाय, इथे काय छोटा छोटा आहे. काय छोटा आहे, काढ वगैरे चावेला. इकडे बसलाय हा. हो हो मित्रांनो, चिंबोडा बघू शकता, शेतातला चिंबोडा. धू त्याला, धू गाणं पण. मित्रांनो, हा बघा, एक चिंबोडा भेटला आपल्याला, शेतातला चिंबोडा. मित्रांनो, बघू शकता चिंबोडा हा मोठा. शेतातला. हा छोटा आहे का? हा छोटा. आणि मित्रांनो, एक छोटा भेटला आपल्याला. दुसरा एक विराज बोलते आहे मोठा. हा, एक मिनिट. आणि दुसरा एक चिंबोडा आहे बिलात. बसला चिकटून एकदम. त्या दिवशी काय साईड बसला एकदम आतमध्ये. कसा बसलाय? जोडी आहे. काही समजा नाही. हा दुसरा भाग नाही. हो हो मित्रांनो, बघू शकता कसला आहे बघा. तर मित्रांनो, बघू शकताय कसला चिंबोडा आहे बघा. एकाच बिलात आपल्याला 2 भेटली. कसली साईज आहे बघा मित्रांनो, कडक एकदम. कसला चिंबोडा आहे बघा. फिरायला दाखव. हो, कसला चिंबोडा आहे बघा मित्रांनो. साईज बघा कसली आहे, जबरदस्त एकदम. एकाच बिलात आपल्याला 2 चिंबोडी भेटली. मित्रांनो, एका बिलात 2 चिंबोडी भेटली आपल्याला बघा. कसली साईज आहे बघा, कसला डेंग्या आहे बघा, जबरदस्त भरलेलं एकदम. असं शेतातलं आहे आपल्या. तर मित्रांनो, हे बघा, अशा ठिकठिकाणी मधीत अशा कांडोल्या घालायला लागतात आणि असा डावलायला लागतं. मग मच्छी लगेच वरती येतो मित्रांनो, असं हे केलं की. बघा. आणि मित्रांनो, ह्या मच्छीची चव तुम्ही बाकी कुठली पण मच्छी खा, ह्याची चव कुठल्याच मच्छीला येणार नाही.
काय 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 हो 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 मित्रांनो बघू शकता जबरदस्त असा जिताडा. हा बघा कसला जिताडा आहे बघा मित्रांनो. आणि जिताडा आहे काय आणि एक टारपून फिश आहे वरस. आपल्या शेतातली मच्छी बघू शकता मित्रांनो. हा टारपून आणि हा जिताडा. मागचं पण एक असा काम 25 आहे बघा मित्रांनो. मित्रांनो चिंबोडा हाताला लागला आपल्या. कसला आहे बघा मित्रांनो शेतातला चिंबोडा. ओहो कडक काढल्याचं. कुर्लीच आहे बघा मित्रांनो. नाही, नरम आहे. वर्ष कवटी फुटली पाय दिला असेल नाही. मग कोस टाकल्या सर तरी नॉर्मल नरम आहे. कडक साईज आहे बघा मित्रांनो. पण चावल तरी पण चावल मग लागते आपल्याला. ती पुढे तिकडे घातली आपण एक आणि इथे एक घातले. आणि ह्याच्यात आता मच्छी आपण पाणी हा खदूड करणार आहोत पूर्ण. म्हणजे पाणी पूर्ण हलवणार आहोत आता आपण. तर बघूया काय भेटते काय ह्याच्यात. पुन्हा फिरो फिरो फिरो. काय काय रस काय चालू हो मित्रांनो जिताडा. दोन आहेत. हा दोन चिमणे आहेत. 2-3 चिमणे. मित्रांनो जिताडा बघू शकता. जिताडा बघा शेतातली जिताडी कसली आहेत बघा मित्रांनो. तिकडे असते ना अजून. आणि मित्रांनो चिमणी बघा किती छोटी चिमणी बघा किती बघू शकता तुम्ही चिमणी. काय मित्रांनो गेला होता तो जिताडा पुन्हा भेटला आपल्याला. लागला विराज काटा मारला. हो हा बघा मित्रांनो जिताडा विराजने तापून काढला हातात. काटा मारला. काटा पण लागला बघा. जिताड्याचा काटा म्हणजे डेंजर एकदम. चार झालं तरी बारीक आहे काय फोटो तो फोटो करायला तयार. आमची काय हे बघा विराज मात्र इथे कॅच केलेली आहे. चौथी घ्यायची पोदी पण घे. मित्रांनो तर बघताय समोर चौथा चिंबोरा आणि खुश सर्व लागला आपल्या. हा लागून घे. हा बघा चिंबोडी जाम आहे त्यांना शेतात. यावर्षी चिंबोडी विराज बोलते जाम आहे शेतात. विराज हा कितवा चिंबोरा. 6वा आहे. 6वा चिंबोरा मित्रांनो. पगोल्यानं लोक जातात तर पगोल्यानं एवढी चिंबोडी नाही भेटत. हातात भेटतात. हातात भेटतात बघा शेतात लाईव्ह एकदम. हो स्क्रिप्टेड नाही व्हिडिओ काय नाही. डायरेक्ट शेतात तुम्हाला चिंबोडी पकडताना दाखवतो आपण. बिला पण जाम आहे त्यांच्या शेतात. जिताडा आहे. हा बघा मित्रांनो जिताडा बघताय समोर. जिताडा हा बघा समोर बघताय तो जिताडा आत्ताच भेटला. आपण उडला उडला. हा बघा. आणि मित्रांनो विराजच्या चिंबोडा चावलाय बघा. कसला चिंबोडा चावला. थांब थांब इकडे. तिथंच आहे तिथंच आहे. हलू नको. मित्रांनो चिंबोडा चावला बघा. काम 25 केला विराजचा. कसला चावला हो कसला चिंबोडा चावलाय बघा. अंगठ्याचा एकदम काम 25. तिथंच आहे. इथंच आहे चिंबोरा. हा बघा कसला चावलाय. चिंबोड्याने केला विराजचं काम 25. इथंच आहे चिंबोरा. मार डोबरा. जाता नाही. आणि मित्रांनो चिंबोडा चावला होता विराजच्या. तो आता फेटलेला आहे आपल्याला. एक नांगा त्याचा हा आणि एक नांगा आहे काय. हा एकच नांगावाला आहे. काढला काम त्याने. आणि काढला काम त्याने. कसली कुरली आहे बघा. हे बघा हा आपला जवळजवळ 8वा चिंबोरा भेटला आहे. शेतात भेटली 8 चिंबोडी बघा. अजून आपला कापतात पण माणसं. आणि अजून आपल्या मच्छी पण पकडायची बाकी आहे. चिंबोड्यांची बिला पण भरपूर आहेत आपल्या शेतात. एकदम काम 25. अशी दाखवा तुम्ही मच्छी फक्त.
आणि ही मच्छी खायला मजा आहे ना, अशी कुठल्याच मच्छी खायला मजा नाही एकदम है ना. आणि मित्रांनो 2 जिताडी बघू शकता तुम्ही. 2 जिताडी साईजच नाही वाटली यावेळी. साईज बघ. पहिला मित्रांनो बघा जिताडा विराजने काढला. जिताडा मग अशी गेला सांग. हा काय माझा पण भाव काढला. कसला काटा मारलाय बघा. 2 काटे मारले आतापर्यंत विराजचे. 2 काटे एक खायची तारा पहिला अजून एक आहे. आणि दुसरा एक मित्रांनो जिताडा बघू शकता तुम्ही. विराजने आज कहर केला बाकी. हा बघा जिताडा. मित्रांनो पाहायला लागला तो चिंबोडा. हो तू त्या कोपऱ्यात खाय तू तिकडे काय. किती 8-9 झाली चिंबोरी. 9 झाली. अजून जाम असली चिंबोरी. टाळा टायगरचा टायगर. थांब इकडे बी इकडे असं काय जिताडा. मित्रांनो हा बघा एक जिताडा बघू शकता. कसला आहे बघा. नाही कोपऱ्यात काय. मित्रांनो पुन्हा एकदा चिंबोडा दिसला आपल्याला. विराज बोलला चिंबोडा आहे. भेटला. हो हो हा बघा मित्रांनो चिंबोडा. 12वा का 13वा चिंबोडा असेल. कसला मावरा आहे बघा मित्रांनो. समोर बघताय मित्रांनो. समोर बघताय ती जिताडी. इथे आहेत बघा टपभर जिताडी. आपल्याला भेटली ती जिताडी. आणि एका टप्प्यात बघताय मित्रांनो चिंबोडी. 1 2 3 4 5 6 7 8 चिंबोडी भेटलीत आपल्याला. काम 25 झालं बघा एकदम. 1 2 3 2 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर मित्रांनो आपल्याला भेटली ती 12 जिताडी आणि एक वरस आहे. वरस टारपोल. आपण करतोय ती मच्छी भेटलेली कापायला सुरुवात. आणि ती रेसिपी पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण व्हिडिओमध्ये बघा रेसिपी आम्ही कशा प्रकारे बनवतो आणि कशी बनवतो ती. आणि हा पूर्ण शेत. आणि शेतावर बनवतो तो आपण जिताड्याचा कालवण. तर आई कापते ते जिताडा. चलो गाइस शुरू करते हैं अभी रेसिपी. तर मित्रांनो आपण केली आता रेसिपीला सुरुवात. आणि पहिला टाकला तो मीठ आणि मसाला आणि हळद. मीठ मसाला घ्यायला हळद आणि मसाला गेला. आता टाकतो तो आपण मीठ. ओके आता हा मीठ टाकला. तेल पण टाकलेलं आहे. आणि आत्ता करतो तो आपण कालवणाला सुरुवात. तर शेतावरचा कालवण एकदम जबरदस्त होतं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलातच आपण चिंबोड्याची रेसिपी केली होती. आगरी पद्धतीने बनवलेला चिंबोड्याचा मटण. आणि हा पाणी टाकतो आपण. बघा रेसिपी बघा मित्रांनो कशा प्रकारे करतोय ती आपण. सर्व केलं मिक्स. आता आपण एक ही वेगळी पद्धत आहे बनवण्याची कालवण. हात पेटवलेले आहेत. चुला बनवला. चुला बघा मित्रांनो कशा प्रकारचा आहे. चला तर आत्ता ठेवूया आपण कालवणाचा टोप. आपण डायरेक्ट सर्व एकदाच मिक्स केलं आणि एकदाच ठेवलेलं आहे. एकदम जबरदस्त अशी रेसिपी. जिताड्याचं नुसता कालवण केलं आपण. आता एक 20 ते 15 मिनटं वाट बघू. थोडं कालवण शिजेपर्यंत. मित्रांनो 15 मिनटानंतर असं आपलं कालवण झालेलं आहे जबरदस्त. आणि ते कालवण शिजलेलंच आहे. अजून एक 5 मिनटं वाट बघू. नंतर आपण काढून घेऊ. मित्रांनो तर आपण टाकतो ती चिंच. थोडी टाकली ती चिंच आपण.
तर मित्रांनो आपला कालवण रेडी झालेला आहे आणि आता आपण बसणार आहोत ते जेवायला. तर चला. तर आपला राईस पण रेडी आहे. राईस आहे तो आपण तुम्हाला पण असा अनुभवायचा असेल तर नक्की या माझ्यासोबत. 100% तुम्हाला असा अनुभव बघायला भेटेल. तर मित्रांनो या जेवायला. जिताड्याचा डोका, ही शेपटी आणि रस्सा. आणि रस्सा. तर काम 25 आहे बघा. थोडा राईस, थोडा घेतलाय तो पाव मच्छीचा. मित्रांनो जबरदस्त असा कालवण झालेला आहे. एक नंबर अनुभव शेतावर कापणीला. तुम्ही पण असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या माझ्यासोबत. कमेंट करा, मॅसेज करा मला आणि नक्की या माझ्यासोबत. एक नंबर. कसं झालं? एक नंबर. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो तुम्ही पण घ्या कधीतरी असा अनुभव शेतावरचा. शेतावर मच्छी पकडली आम्ही शेतातच आणि जेवण पण बनवलं ते शेतावरच. एकदम जबरदस्त अनुभव. तुम्ही पण असा अनुभव तुम्हाला हवा असेल तर नक्की मला मेसेज करा. मी नक्की तुम्हाला अनुभव दाखवणार. तर चला भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या तुमची.